नमस्कार, मी अश्विनी. आशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी वाटाण्याचे पराठे बनवणार आहोत. चला तर वाटाण्याचे पराठे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. आणि खूप छान पराठे होते. चला तर मग वाटाण्याचे पराठे बनवण्यासाठी इथे आपण घेतलेले आहे वाटाणे छान साफ करून घेतलेले आहे. साधारण 300 ग्राम वाटाणे असेल. 2 मिडियम साईजचे बटाटे आहे, उकडून घेतलेले, साल काढून घेतलेले आहे. आता वाटाणे आपण प्रथम भाजून घेणार आहोत. इथे गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे आणि इथे वाटाणे घालून घेणार आहे. मी सर्व वाटाणे घालून घेतलेले आहे. आपल्याला नॉर्मल भाजायचे आहे, जास्त भाजून घ्यायचे नाहीये. हलके गरम झाले पाहिजे बस. आपले वाटाणे भाजत आहे तोपर्यंत आपल्याला चटणी बनवून घ्यायची. इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अद्रक घेतलेले आहे, मी छोटे 2 तुकडे अद्रकचे घेतलेले या पद्धतीने. लसूण घेतलेला आहे आणि जिरं घालून आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. चटणी बनवून घ्यायची आपल्याला. ते वाटाणे ही थंड झाले की आपल्याला बारीक करून घ्यायचे मिक्सर मधून छान. आपली चटणी आणि वाटाणे छान बारीक करून घेतलेलं आहे आपण. पाणी न घालता वाटलेलं आहे, मस्त बारीक झालेलं आहे बघू शकता. भाजून घेतलं का छान बारीक होऊन जातं. तर मी कढई तापायला ठेवून घेतलेली आहे. कढईत तेल घालून घेतलेले आहे. तेल छान तापलं की आपण घालणार आहोत प्रथम चटणी. अद्रक लसणाची जी चटणी बनवून ठेवली होती ती घालून घेते मस्त. चटणी छान परतली की आपण घालणार आहोत वाटाणा. जो बारीक करून ठेवलेला वाटाणा आहे तो घालून घेणार आहे सर्व. वाटाणा छान परतून घेणार आहोत. वाटाणा छान परतला की आपण घालूया धना पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा, जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, बडीशोप पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, हिंग घेतलेलं आहे थोडंसं चिमूटभर. सर्व घालून घेणार आहोत. आणि त्यातच घालणार आहोत थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. आणि मिक्स करून आपल्याला जो आपण बटाटा उकडून ठेवला होता तो घालून घेणार आहोत मॅश करून. बटाटे घातल्यानंतर मस्त मिक्स करून घेतलेला आहे आपण. आता घालणार आहोत कस्तुरी मेथी. गॅस बंद करून घेतलेला आहे. आणि छान आपलं मिश्रण थंड झालं की आपण पराठे बनवायला घेऊया. आपल्याला वाटाणा पराठा बनवण्यासाठी आपली वाटाण्याची भाजी मस्त थंड झालेली आहे. आणि वाटाण्याची भाजी बनवण्याच्या आधीच मी कणिक मळून ठेवली होती. ती कणिक ही छान भिजलेली आहे. आता आपण बनवायला सुरुवात करूया. बघा तशा कणिक छान भिजलेली आहे आपली. अर्धा ते पाऊण तास आपली कणिक भिजत होती. चला तर छोटे छोटे उंडे घेऊन आपण पराठे लाटायला सुरुवात करूया. या पद्धतीने मी छोटासा कणकेचा गोळा घेतलेला आहे. पिठात बुडवून घेतला. आणि आपल्याला कणिक मळताना नॉर्मल जशी आपण चपात्यांना कणिक मळतो तशीच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. छान या पद्धतीने अशी वाटी बनवून घ्यायची आहे, जशी पुरणाची पोळी बनवतो त्या पद्धतीने. छान वाटी बनवली की त्या वाटीत घालणार आहोत आपण वाटाण्याचं सारण जे बनवून ठेवलं होतं आपण या पद्धतीने. आणि मस्त दाबून दाबून आपण वरचं तोंड आपण बंद करून घेणार आहोत या पद्धतीने. छान आपल्या कणकेचा तोंड बंद झालेलं आहे. आणि आपण पराठा आता लाटायला घेऊया. छान पराठा आता आपण लाटायला सुरुवात करूया. हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. पीठ लावून आपल्याला छान लाटायचं आहे. छान आपला पराठा लाटून झालेला आहे. आता आपण तव्यावर घालून घेऊया. तवाही छान गरम झालेला आहे आपला. त्यावर आपण पराठा घालून घेऊया. आपला पराठा आता आपण पलटी करून घेऊया या पद्धतीने. तवा आपला गरम जास्त झालेला होता. आणि छान तेल लावून दोन्ही साईडने आपल्याला कमी गॅसवर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. मस्त असा खमंग वास सुटलेला आहे.
मस्त आपला पराठा फुगलेला आहे, बघत असाल खूप छान असा पराठा झालेला आहे आपला। याच पद्धतीने आपण पुढचाही पराठा बनवून घेऊया। त्याच पद्धतीने आपण पुढीलही पराठा मस्त लाटून घेतलेला आहे, आता भाजून घेऊया। मस्त आपले पराठे फुगत आहे, मस्त होत आहे, बघत असाल वाटाण्याचे पराठे आणि खमंग असा वास सुटलेला आहे। आपण बडीशोप, धना पावडर, जिरा पावडर असं घातलेलं आहे, त्याचा खूप छान असा सुवास दरवळत आहे। आणि नक्कीच ट्राय करून बघा। याच पद्धतीने आपण सर्व पराठे तयार करून घेऊया। बघत असाल खूप छान असे आपले पराठे तयार आहे। वाटाणा पराठा मस्त झालेले आहे, एकदम छान असे भाजलेले, खरपूस असा भाजलेले आहे आणि मस्त सुवास दरवळत आहे। खूप छान असा अतिशय तोंडाला पाणी सुटले आणि बघू शकता खूप असे मस्त दिसत आहे, हिरवेगार आपले वाटाणा पराठा दिसत आहे। चटणी संग, लोणच्या संग, कशा संग सुद्धा खाऊ शकतात, दह्या संग मस्त लागतात। नक्की ट्राय करून बघा। आणि आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी संग। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा। बाय सर्वांना।